हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळी झापूक झुपूकचा गजर. शरद पवारांसमोर जाणकारांची फटकेबाजी. भरणेंना म्हणाले, हा तर उंदीर मामा. लोकसभा निवडणुकीच्या काळात इंदापुरात आमच्या सभांना गर्दी होत नव्हती, पण मतदानावेळी जनतेनं दाखवून दिलं. परंतु आता हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत मला खात्री झाली आहे, त्यांचा झापूक झुपूक विजय होईल, असं वक्तव्य शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केलं आहे. हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी सोमवारी इंदापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि यावेळी उत्तम जानकर यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी करत आमदार दत्ता भरणे आणि महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. महायुती सरकारमधील नेत्यांनी मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही. आता महायुतीचे नेते शरद पवार हे मराठा आणि धनगर आरक्षण देणार का असं विचारायला सांगतात. अरे तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्ही सरकार चालवताय, तुम्ही सरकारमध्ये कशाला बसला आहात? सरकार चालवायला अंगात अक्कल लागते, असा टोला उत्तम जानकर यांनी लगावला. आणि यावेळी उत्तम जानकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी प्रत्येक तालुक्याचा अभ्यास करून नियोजन केलेलं आहे. हर्षवर्धन पाटील, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू आणि या ठिकाणी मालपाणी पार्टी नीरा नदीत बुडवू, असं जानकर यांनी म्हटलेलं आहे. ह्या पिपाणी वाजवणाराच्या तोंडामध्ये आपल्याला तुतारी घालावी लागणार आहे आणि त्याचा आवाज आपल्याला बंद करावा लागणार आहे. आता मला निश्चितपणानं खात्री झालेली आहे की या ठिकाणी हर्षद भाऊचं आता निश्चितपणानं आता कसं झापूक पुकूक आता मला काळजी निश्चितपणानं वाटत नाही. आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता. आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला, भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी 1.5 दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं. मित्रांनो, पण गणपतीचं विसर्जन केल्यानंतर गणपतीच्या पायाजवळ हा उंदीर मामा राहिला होता. आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. तर हा सगळ्या तालुक्याला बनवणारा मामा हा उंदीर मामा मी खरं तर काळजीत होतो, साहेब इंदापूर तालुक्याचा मार्ग कसा काढणार. मला वाटत होतं एखादा खटका लावून, एखादा पिंजरा लावून या उंदीर मामाचा बंदोबस्त करतील, पण साहेबांनी तर बुलडोजरच फिरवला. मित्रांनो, निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागणार आहे की जे म्हणून आज रामाच्या पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यांचा कारभार पाहिला आणि साहेबांनी ज्यांना म्हणून संधी दिल्या होत्या. खरं तर साहेब त्यावेळेला मला मंत्री करणार होते, परंतु तुमच्या या उंदीर मामाचा नंबर लागला आणि भरधाव वेगानं हा मामा आमच्या जिल्ह्याचाही पालकमंत्री झाला. आमच्या तालुक्यामध्ये 5 रुपये सुद्धा निधी दिला नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये सांगतात मी 5,000 कोटी रुपयाचा निधी आणला.
आणि कमिशन मात्र 5%, 250 कोटीचं गोळा केलं. बरोबर आहे का? आणि मग अशा गद्दार माणसाला त्याची आपण जागा दाखवली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इंदापूर.